पैसे की कोई मोह माया नहीं थी। ना अब आपको मोह माया आ गई, जल्दी आप तो वहाँ से उठ के मोह माया आ गई। हमारे पास बच्चे हैं। अच्छा बच्चे, अभी तो जन्माष्टमी मना रहे थे आप। अरे अभी तो जन्माष्टमी मना रहे थे, रिकॉर्डिंग है आपके पास? हाँ पूरी है। क्या बोले? अभी तो आप जन्माष्टमी मना रहे थे, बच्चे कहाँ से आ गया? अब हम प्रयागराज में कुंभ में। पहिले तर आपल्या देशाला म्हणजे त्याच्यामध्ये आपलाही समाज काय सोडलेला आहे. आपला समाज आहे ना खूप पुढे गेलेला आहे का याच्यामध्ये तीर मारण्यात, अंधश्रद्धेच्या याच्यामध्ये, देवदेव करण्याच्या याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये कोणी ना कोणी प्रत्येक घरातलं आहेच. जरी 10% नाही तरी 99% आहे. हे गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यांची मानसिक ही आपली आहे ना सुधारण्याची, त्यांना अक्कल देण्याची आपली हे नाही आहे. आपण त्यांना अक्कल द्यायला गेलो का ते आपला जीव नाकी न आणतात, आपलंच जगणं मुश्किल करतात. एवढे आपले याच्यातले लोक आहे ना महारथी आहेत. आणि खूप मोठी महामारी आहे ही अंधश्रद्धेची. आणि वरून शिक्षणाऐवजी, बाबासाहेबांच्या विचारावर चालण्याऐवजी देवपूजा करायला सांगणारे ते त्याच्यापेक्षा महारथी आहे. आणि त्याचंच हे कारण आहे की बघा आता आपण. जय भीम, जय संविधान बहीण भावांनो. एक फोटो व्हायरल होत आहे ज्या बाबांचा, ज्यांनी ढोंगी साधूचं सोंग घेतलं होतं आणि काट्यावर झोपलेले होते की काटे त्यांच्या अंगावर होते माहीत नाही. पण नंतर मग त्यांच्या त्या अवस्थेवर बघून एक चमत्कार म्हणून, एक साधू म्हणून तिथे भरपूर पैसे दिसत आहे. तर याच्याहून खूप वेगवेगळ्या म्हणजे साहजिकच आहे की त्यांचं ते उघडं पडलं ढोंग म्हणून त्यांच्यावर त्यांना प्रश्न विचारत आहेत. त्यांना एक काय म्हटलं तर एकतर पहिलेच त्यांचं ते सोंग उघडं पडलं, त्याच्यामुळे ते पहिलेच शरमून गेलेले आहे. वरून परत आपण लोक समजा त्याला सारखं विचारून तर त्याचं हे आहे ना नकोसं होईल. आणि मला नाही वाटत का याच्यामध्ये त्याची चुकी आहे. मी फक्त माझं मत व्यक्त करते, बाकी तर आपण सगळेच हे आहे. पण जो विचार आला तो मी आपल्यासोबत शेअर करते की बघा त्या ज्या बाबांनी आहे त्यांनी सोंग केलेलं आहे आणि हे केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे का पोट भरायसाठी. दुसरा उद्देश तर काही दिसत नाही, कारण गरीब दिसत आहे आणि पोट भरण्यासाठी. परत त्या मेल्यामध्ये आहे ना लोक आहे ना तसे ढोंगी साधू लहान मुलींना, 13-14 वर्षाच्या मुलींना सुद्धा तिथे एक प्रकारचं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने तिथे एकतर आईवडील सोडत आहे, नाहीतर दुसरं आहे ना ते ढोंगी साधू हे करत आहे. पण इथे या प्रकरणामध्ये त्यांचा उद्देश दुसऱ्यांना हानी पोहोचणं नाही तर आपल्या पोटापाण्याचा विचार तिथे हे केलेला आहे त्यांनी, असं मला वाटते. आणि मग समजा आपण सगळे लोक त्याला आपण प्रश्न विचारतो, आपली हिंमत आहे का एवढ्या सामोरासमोर एवढ्या एका सोयीनं झुंडीनं जर विचारतो प्रश्न म्हटलं तर साहजिकच आहे. किती मोठ्यातला मोठा व्यक्ती किती सर्वोच्च पदावर राहिलं तर त्यांना आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना भाग पडेल. तर आपली आहे का हिंमत. कोरोनासारख्या महामारीमध्ये विलाज म्हणून ताटवाट्या वाजवल्या आणि दिवे लावावं लागले, हे सोंग नाही म्हणायचं का. इथे या बाबांनी फक्त आपल्या पोटापाण्यासाठी सोंग केलं. इथे लोकांच्या आयुष्याशी खेळणं झालेलं आहे का आपलं विचारायची. हे नोटबंदी हे करून सगळा देश हैराण झाला होता, आहे का आपल्याला विचारायचं. हे शाळा बंद करून
प्रायव्हेट शाळेमध्ये जात आहे, ज्यांचे ऐपतच नाही, पोट भरायची सुद्धा बिचारे मोठ्या मुश्किलीनं पोट भरून आपलं हे करते. पोरं कसे तरी 10वीपर्यंत फ्रीमध्ये शिक्षण होतं सरकारी हॉस्पिटलमध्ये. आता ते बंद केल्याच्या नंतर त्यांना कुठे ज्ञान मिळेल, आणि ह्या तरी बाबांना कुठे ज्ञान असेल. त्याही वेळी तेवढं काही शिक्षणाचं महत्त्व नाही, आणि त्याही वेळी आहे ना हेच होतं मनुस्मृतीसारखा विषय. कुठे शिक्षणाचा, जिथे शिक्षणाचा अभाव तिथे अशा प्रकारचं करेल. आणि बरं त्याच्यात मला नाही वाटत त्याने चुकीचं केलेलं आहे. त्याने त्यांच्या शरीराला यातनं दिलेलं आहे. विचार तुम्हाला करायला पाहिजे, तुम्हाला म्हणजे आपल्याला करायला पाहिजे. कारण की आहे ना तो तितक्या जीवावर खेळून स्वतःच्या पोटापाण्यासाठी हे करत आहे. आपण त्यांना तसं हे करण्यापेक्षा त्याला उठून बसायचं आणि त्याची बरोबरी करायची. एवढी आहे का आपली हे नाही आहे. किंवा मग ती वेळ कशामुळे आलेली आहे का बेरोजगारीमुळे, महागाईमुळे, हे प्रश्न विचारायची आपली हिंमत आहे का? विचारा की मग जिथून जे मूळ आहे ना तिथून आपण सुरुवात करायला पाहिजे. या बिचाऱ्यांना करण्यात काहीच अर्थ नाही हे मला वाटते. बाकी आपण सगळेजण आहे ना समजदार आहे, पण माझ्या मनात जे विचार आलं ते मी आपल्याला शेअर केलं. जय भीम, जय संविधान.